मध्ये या आरोपींचे चेहरे देखील स्पष्टपणे दिसून येत आहेत। त्यामुळे केज शहरामध्ये विष्णू चाटे याच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड हा 29 नोव्हेंबरला आला होता आणि त्याच्यासोबत हे सगळे आरोपी देखील सोबत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये सध्या दिसून येत आहे। हे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या देखील आता हाती लागलेलं आहे। विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हे सुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यासोबत दिसत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहे। गोविंद, नेमका आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस कशा पद्धतीने आता तपास करतील? सिद्धेश, अद्याप आपल्याला पोलिसांची या सीसीटीव्ही फुटेज संदर्भातली भूमिका कळू शकलेली नाही, कारण हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते व्हायरल झालंय। त्यामुळे या संदर्भात त्यांनी कुठला कॉल घेतलाय अथवा कशा प्रकारची चौकशी होणार आहे, कारण ही जी वेळ आहे ती पुन्हा पुन्हा समोर येते। 29 तारखेची ही वेळ आहे आणि त्यावेळी वाल्मिक कराड केज मध्ये काय गेले होते, कशासाठी त्यांची भेट झाली, विष्णू चाटे तिथे होता, प्रतीक घुले होता, सुदर्शन घुले आणि हे सगळेजण हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत। म्हणजे सुदर्शन घुले असेल, प्रतीक घुले असेल आणि त्याचे जे इतर मित्र याच्यामध्ये होते ते सुद्धा आपल्याला या फुटेजच्या आजूबाजूला फिरताना पाहायला मिळतात। त्यामुळे या ठिकाणी नेमकं काय घडलं, किती वेळा ते भेटले होते किंवा या ज्या दिवशी भेटले त्या वेळेत नेमकं भेटून त्यांच्या चर्चा कुठली झाली, हे महत्त्वाचं असणार आहे। स्वाभाविक आहे की पोलीस सगळ्या अंगाने या प्रकरणाचा तपास करत असताना हाही एक पुरावा असणार आहे की 29 तारखेला वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे आणि सोबत म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं राजेश पाटील यांचं या प्रकरणामध्ये यापूर्वीच निलंबन झालेलं आहे, ते सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळतात। तर ते नेमके कशासाठी तिथे गेले होते हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातोय। कदाचित पोलीस तपासातून आपल्याला भविष्यात कळू शकेल की नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी आणि इथे कुठल्या प्रकारच्या घटनेमुळे पुढे काही या सगळ्या घटना एकमेकाशी लागून घडल्यात का हे तपासणं गरजेचं आहे। सिद्धेश, नक्कीच गोविंद, पण निलंबित राजेश पाटील सुद्धा या सगळ्या या आरोपींसोबत दिसून येतात। आता त्यांची देखील चौकशी होणार आहे का? मुळात सिद्धेश, राजेश पाटील पहिल्यांदाच दिसत आहेत असं नाहीच। राजेश पाटील यापूर्वी ज्यावेळी सुदर्शन घुले हा एका केज शहरातील हॉटेलमध्ये चहा पित होता, ज्यावेळेस धनंजय देशमुख तिथे भेटले त्यांना, म्हणजे 6 तारखेला ज्यावेळी आवादा कंपनीच्या तिथे मारामारी झाली आणि त्या मारामारीनंतर एक दिवसांनीच आपल्याला राजेश पाटील तिथे फुटेजमध्ये पाहायला मिळाले होते। ही दुसरी वेळ आहे, पण या ठिकाणी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले यांच्या समेत पाहायला मिळत आहे। त्यामुळे वारंवार राजेश पाटील ज्यावेळी या सगळ्या आरोपीसोबत दिसत आहे त्यावेळी त्यांची चौकशी 100% होईल। पण सगळ्यात महत्त्वाचं की याच प्रकरणामध्ये त्यांचं निलंबन झालेलं आहे, यापूर्वी त्यांची चौकशी सुद्धा चालू आहे। त्यात आणखी एक भर आहे, ती म्हणजे एका आरोपीला नाही तर या घटनेतील प्रमुख आरोपी सोबत राजेश पाटील हे होते आणि ते तीच वेळ आहे की ते आपल्याला म्हणजे विष्णू चाटेच्या कार्यालयात जाताना पण दिसत आहेत आणि विष्णू चाटेच्या कार्यालयातून बाहेर येताना पण दिसत आहेत। त्यामुळे राजेश पाटील यांची चौकशी 100% होईल असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। सिद्धेश, गोविंद, नेमकी पण तपासामध्ये कुठेतरी दिरंगाई होते असं वाटतंय? सिद्धेश, तपास चालू आहे। खरं तर आपण बघतो की मागच्या 1.5 महिन्यापासून सीआयडीने या प्रकरणातील सगळ्या प्रमुख आरोपींना ताब्यात घेतलं, एक आरोपी बाहेर आहे। हे होत असताना चहू अंगाने तपास होत आहे, पण तपास करणाऱ्या यंत्रणा सुद्धा वेगवेगळ्या आहेत। म्हणजे सीआयडी तपास करते आहे, आता न्यायालयीन समिती नेमण्यात आलेली आहे। त्यामुळे स्थानिक पोलिसांकडे जरी या सगळ्या घटनेची जबाबदारी असली तरी सीआयडी याचा तपास करते। त्या सीआयडीच्या तपासामध्ये राजेश पाटील याचा रोल महत्त्वाचा राहणार आहे, कारण वारंवार राजेश पाटील हे जे केज शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय आहेत त्यांचा रोल पाहायला मिळतोय। त्यामुळे त्यांची चौकशी यात होईल। दिरंगाई होते का हे आताच बनणं चुकीचं ठरेल, कारण यामधल्या आरोपी संदर्भातल्या जेवढ्या गोष्टी होत्या तेवढ्या बाहेर येताना पाहायला मिळत आहे। पोलीस दक्ष आहेत, मात्र अशा कुठल्या गोष्टी सुटू नये। सोबतच राहा, आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड सध्या आपल्यासोबत आहे। जितेंद्र आव्हाडजी, खरं तर स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। वाल्मिक कराड संदर्भातल्या एक मोठा पुरावा आता सध्या पोलिसांच्या हाती लागलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, हे सगळे पुरावे